नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सायली महिपत शिकरेंना म्हणते, महिपत तू नक्की कोणाला वाचवायचा प्रयत्न करतोयस? आम्हाला नाव माहीत आहे, नागराज किल्लेदारला। हो ना, पण आम्हाला हेच नाव तुझ्या तोंडून ऐकायचं आहे। बोल, तू आता तरी बोलशील का? तर अर्जुन म्हणतो, महिपत शिकरे तुला बोलावंच लागेल। तर महिपत शिकरे सायली अर्जुनला म्हणतात, मला ना तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती सांगायची आहे। आता सायली अर्जुनला वाटत असतं की महिपत शिकरे नक्कीच काहीतरी बोलतील, म्हणूनच अर्जुन म्हणतो, बोल काय सांगायचंय तुला? तर महिपत शिकरे अर्जुन आणि सायलीला म्हणतात, या जेलमध्ये मला ना जेवण येतं ना त्याच्यात मीठ कमी असतं। आता मात्र अर्जुन चिडतो आणि सायलीला म्हणतो, याला त्याची शिक्षा कमी व्हावी असं वाटतच नाहीये। आता बघ मी याला कसं जेलमध्ये सडवतो। असं म्हणत सायली अर्जुन रागानेच तिथून निघून जातात। आता कोर्टाची तारीख मिळाल्याप्रमाणे आता अर्जुन जज साहेबांसमोर आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, ज्यावेळी 22 वर्षापूर्वी अपघात घडला त्या अपघाताला जो ट्रक पुरवला गेला होता त्या ट्रकचे साईट मॅनेजर होते रमेश मोरे। मी आज कोर्टासमोर रमेश मोरे यांना हजर करण्यासाठी परवानगी मागत आहे। कोर्ट परवानगी देताच रमेश मोरे यांना कोर्टात हजर केलं जातं। आता अर्जुन रमेश मोरे यांना पहिला प्रश्न करत म्हणतो, रमेश मोरे मला सांगा, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदार यांच्या कुटुंबाचा अपघात झाला होता आणि त्यावेळी जो ट्रक दिला गेला होता तो तुमच्याच कंपनीचा होता ना? तर रमेश मोरे होकार देतात। तर त्यानंतर अर्जुन पुढचा प्रश्न विचारत म्हणतो, रमेश मोरे मला सांगा, तो ट्रक तुमच्याकडून कोणी मागितला होता? तर आता रमेश म्हणू लागतात की यांनी। अर्जुन म्हणतो, नाही, नाव सांगा त्या व्यक्तीचं। रमेश मोरे आता नाव घेत म्हणतात, तो ट्रक नागराज किल्लेदार यांनीच माझ्याकडे मागितला होता। आता हे उत्तर ऐकताच अर्जुन जजसाहेबांना म्हणतो, पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड, मला एवढंच सांगायचं आहे की अपघाताशी नागराज किल्लेदार यांचा हात आहे। तर आता नागराज किल्लेदार यांचे वकील ऑब्जेक्शन घेत कोर्टाजवळ रमेश यांची उलट तपासणी करण्यासाठी, रमेश यांना उलट प्रश्न विचारण्यासाठी परवानगी मागतात। कोर्ट परवानगी देताच आता ते रमेश यांना उलट प्रश्न विचारत म्हणतात, रमेश मला एक सांगा, ज्यांना तुम्ही ट्रक पुरवला ती व्यक्ती तुमच्या ओळखीची होती की तेवढ्यापुरतीच फक्त ओळख होती? तर रमेश उत्तर देत म्हणतो, मी त्यांना एकदाच भेटलो होतो। तर आता हीच संधी घेत ॲडव्होकेट भालेराव जज साहेबांना म्हणतात, जज साहेब जर 22 वर्षापूर्वी एखादी व्यक्ती आपल्याला एकदाच भेटली आणि ती व्यक्ती 22 वर्षानंतर आपल्या समोर आली तर आपण कोणत्या कॉन्फिडन्सली सांगू शकतो की मी त्या व्यक्तीला ओळखत आहे? जज साहेब, जर तुम्ही एखादी केस 22 वर्षापूर्वी त्याचा निर्णय दिला आणि आता जर ती व्यक्ती तुमच्या समोर आली तर तुम्ही सांगू शकता का ती व्यक्ती मी त्या व्यक्तीला ओळखत आहे? नाही जज साहेब, 22 वर्षापूर्वीची व्यक्ती एकदाच आपल्याला भेटली, त्या व्यक्तीला आपण ओळखतो असं आपण सांगू शकत नाही। मलाही असंच वाटतंय की रमेश यांना हे सांगण्यासाठी प्रवृत्त केलं गेलं, हे त्यांना बनावटपणे सांगावं असं सांगण्यात आलं आणि म्हणूनच रमेश यांची साक्ष बनावट आहे असं मला तरी वाटत आहे। तर त्यावेळी अर्जुन ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, रमेश यांची साक्ष बनावट मानली जावी असं ॲडव्होकेट भालेराव यांना वाटतंय, परंतु जर 22 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीचं आयुष्य आपल्यामुळे उद्ध्वस्त झालंय तर ती गोष्ट आपल्या आयुष्यात कायम लक्षात राहते, हे तितकंच खरं आहे। माझे वकील मित्र यांना नक्कीच सांगावंसं वाटतंय। आणि तसंही रमेश यांच्या हातून एक खूप मोठी घटना घडली होती की ज्याच्यामुळे रमेश यांची नोकरीही गेली। रमेश यांना माहीतही नव्हतं की नागराज किल्लेदार हे हा ट्रक कशासाठी वापरणार आहेत, परंतु त्यांची ही एक चूक की ज्याच्यामुळे ते आयुष्यातून उठले आणि म्हणूनच नागराज किल्लेदार ही व्यक्ती त्यांच्या आजही लक्षात आहे। तर ॲडव्होकेट भालेराव पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेत म्हणतात, तरीसुद्धा असं सांगता येत नाही किंवा असं ठोसपणे म्हणता येत नाही की ही सुपारी नागराज किल्लेदार यांनीच दिली होती। तर अर्जुन पुढे आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, जर नागराज किल्लेदार यांनी ती सुपारी दिली नव्हती असं तुम्हाला वाटतंय, परंतु त्या दिवशी एक नाही, दोन नाही, तर 3 ते 4 लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं। रविराज किल्लेदार यांच्या कुटुंबासहित इथे रमेश मोरे यांचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं। तसंही नोकरी जाऊन त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंच आहे आणि तरीही ॲडव्होकेट भालेराव यांना असं वाटतंय की रमेश मोरे यांची साक्ष ही खरी नाहीये।
अर्जुन पुढे म्हणतो, मी कोर्टाला एवढीच विनंती करतो की त्या अपघाताची सुपारी देण्यामागे नागराज किल्लेदार यांचाच हात आहे. खरं तर ती सुपारी नागराज किल्लेदार यांनीच दिली आणि म्हणूनच या सगळ्या घटनेचा विचार करता नागराज किल्लेदार यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. आता सायली घाबरून गेलेली असते. अर्जुन सायलीला आधार देतो तर जज साहेब आपला निर्णय देत म्हणतात, एकाच व्यक्तीची साक्ष इथे ग्राह्य धरली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे निर्णय घेतला जाणार नाही. जर अजून कोणता साक्षी पुरावा नसेल तर ही केस इथेच थांबवण्यात येईल. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तर ॲडव्होकेट भालेराव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, थँक्यू मिलॉर्ड. खरं तर मी असं सांगेन की नागराज किल्लेदार यांची निर्दोष मुक्तता व्हावी. त्यांना या आरोपातून निर्दोष मुक्त करावं, त्यांची निर्दोष मुक्तता व्हावी. कारण ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी त्यांच्या विरोधात असा एकही ठोस पुरावा सादर केला नाही की ज्यामुळे नागराज किल्लेदार दोषी आहेत असं आपण मानू शकतो आणि असं ग्राह्य धरलं जाऊ शकतं. आता जज साहेब आपला निर्णय देत म्हणतात, आत्ताच झालेल्या या केसच्या निकालानुसार नागराज किल्लेदार यांना दोषी ठरवण्यासाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी कोर्टामध्ये साक्षी पुरावे सादर केलेत. परंतु जे साक्षी पुरावे सादर केले यावरून असं सिद्ध होत नाही की 22 वर्षापूर्वी अपघाताची सुपारी नागराज किल्लेदार यांनी दिली होती आणि म्हणूनच नागराज किल्लेदार यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. कोर्ट आपला निर्णय देत कोर्टाचं कामकाज तिथेच थांबतं. परंतु आता अर्जुन आणि सायली यांचे प्रयत्न अयशस्वी ठरलेले असतात. आता नागराज किल्लेदार यांना कोर्टातून कस्टडीसाठी घेऊन जात असतात. तर त्यावेळी नागराज किल्लेदार म्हणतात, अहो इन्स्पेक्टर साहेब, आता मला कुठे घेऊन जाताय? अहो माझी निर्दोष मुक्तता झाली आहे ना, मग आता मला सोडा. तर आता इन्स्पेक्टर साहेब नागराजला म्हणू लागतात, अहो पण तुमच्यावर जी केस आहे त्यातून तर तुमची निर्दोष मुक्तता होऊच शकत नाही. तुम्हाला तुमच्या वकिलांनी सांगितलं नाही आहे का? आपण जो काही घरगुती हिंसाचार करतो त्यामध्ये तुमची निर्दोष मुक्तता होणार नाही. तुमच्यावर गंभीर केस आहे, त्यामुळे आता तुमची सुटका नाही. नागराज म्हणू लागतो की अहो पण माझी इथे निर्दोष मुक्तता झाली आहे ना, कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलंय ना, मग आता जे काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या पूर्ण करा आणि मला इथून जाऊ द्या. तर त्याच वेळी इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात आणि म्हणू लागतात, इन्स्पेक्टर आत्ताच्या आत्ता याला कस्टडीमध्ये घेऊन चला. आणि नागराज यांना आठवण करून देत म्हणतात, नागराज किल्लेदार तुमची एका केसमधून निर्दोष मुक्तता झाली आहे पण दुसऱ्या केसमधून कधीच होऊ शकत नाही. तर अर्जुन तिथे येतो आणि म्हणू लागतो, नागराज तुला वाटलं असेल की तू एका केसमध्ये जिंकलायस, परंतु मी तुला जिंकू देणार नाही. एका केसमधून सुटला असशील तर दुसरी केस टाकेन, दुसऱ्या केसमधून सुटलास तर तिसरी टाकेन, 100 केसमधून सुटलास तर 200 केस टाकेन, पण मी तुला बाहेर येऊ देणार नाही. आता नागराज ॲडव्होकेट भालेराव यांना म्हणतो, भालेराव अहो तुम्हाला कळतंय का? तुम्ही तरी यांना समजावा. अहो कोर्टाने जर माझी निर्दोष मुक्तता केली आहे तर मग ही लोक मला का जाऊ देत नाही आहेत? तर ॲडव्होकेट भालेराव आठवण करून देत म्हणतात, नागराज किल्लेदार याबाबत मी काहीच करू शकत नाही, कारण घरगुती हिंसाचार याला जामीन नसतो आणि त्यामुळे या केसमध्ये तुम्हाला जामीन नाही मिळणार. आता हे ऐकल्यानंतर नागराज काका सायली अर्जुनला म्हणतात, हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय ना, मला माहीत आहे हे सगळं मला अडकवण्यासाठी करताय, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तुम्हाला महागात पडेल आणि हे सगळं काही तुम्ही जे करताय ना ते चुकीचं आहे. सायली म्हणते, काय चुकीचं काय बरोबर हे आम्हाला चांगलंच माहीत आहे. नागराज ही जी तुला शिक्षा मिळते ना ती तुझ्या कर्माची शिक्षा आहे आणि आज कोर्टाने तुला निर्दोष मुक्त केलं असेल, परंतु तुझ्या कर्माची शिक्षा आम्ही तुला देणार असं म्हणत सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं. तर नागराज आता अर्जुनला म्हणतो, तुम्हाला जे करायचं आहे ना ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता कितीही काही झालं तरी तुम्हाला माझी गरज पडणार, कारण अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहीत नाहीत आणि त्या फक्त मला माहीत आहेत आणि एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या पायापर्यंत यावंच लागेल, कारण ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या जर तुम्हाला कळाल्या तर तुमचं आयुष्यच बदलून जाईल असं म्हणत आता नागराज किल्लेदार क्ल्यू देत तिथून निघून जातात. सायली अर्जुन एकमेकांकडे पाहतात, विचार करू लागतात की नक्की नागराज किल्लेदार यांना काय माहीत आहे आणि काय सांगायचं होतं, परंतु त्यांना काहीच कळत नसतं. तर जेलमध्ये घडलेला सर्व प्रकार कॉन्स्टेबल बनसोडे आता महिपत शिकरेंना सांगतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब म्हणालेत की नागराज किल्लेदार यांना पुन्हा जेलमध्ये घेऊन जायचं आहे. तर आता
नागराजला पुन्हा जेलमध्ये होणार हे ऐकताच महिपत शिकरे म्हणतात, म्हणजे एवढा खटाटोप करून सुद्धा नाग्या पुन्हा जेलमध्येच येणार, बरं तू जा. असं म्हणत आता बनसोडे तिथून जाताच महिपत शिकरे मनाशीच म्हणतात, हा अर्जुन काही नाग्याला सोडणार नाही आणि मला तर इथे सुटूच देणार नाहीये, म्हणजे मी सुद्धा इथे अडकून राहणार आणि हा नाग्या सुद्धा. पण हा अर्जुन माझ्या लेकीपर्यंत तर पोचणार नाही ना. महिपत शिकरे घाबरलेले असतात. तर दुसरीकडे साक्षी कॉफी पित असते आणि त्याचवेळी आता सचिन तयार होऊन निघालेला असतो. साक्षी हा सगळा प्रकार पाहते. इथे सचिन खुश असतो की आता आपण अस्मिताला भेटायला जाणार आहोत. सचिन तयार होऊन बाहेर पडणार तर त्याचवेळी साक्षी आवाज देत म्हणते, थांब, कुठे निघालायस? आणि एवढ्या घाईने तर आता सचिन खोटं बोलत म्हणतो, अगं ते माझं कॅनडाचं अकाउंट होतं ना, जे फ्रीज झालं आहे, त्याचं काही कामकाज आहे आणि तेच पूर्ण करण्यासाठी मी जात आहे. तर आता साक्षी म्हणते, पण तुझं ते अकाउंट कॅनडाला आहे ना, मग इथे बसून ते कसं होणार आहे? तर सचिन म्हणतो, मला एक माणूस मिळाला आहे, तो मला हे सगळं काही करून देणार आहे. साक्षी म्हणते, मी तेच म्हणते, तुझं अकाउंट हे कॅनडाला आहे, मग इथे बसून हँडल करणारं किंवा इथे बसून सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करणारी अशी कुठली व्यक्ती आहे? तर आता सचिन म्हणतो, अगं माझ्या मित्राचा मित्र, तो अशी काही कामं करून देतो, मग त्याला जाऊन भेटतो आणि बाकी सगळं आल्यानंतर मी तुला आल्यावरच सांगेन, चल मला उशीर होतो, मी जाऊन येतो. तर आता साक्षी म्हणते, थांब, तुला काय वाटतंय, तू जे काही बोलतोयस त्यावर मी विश्वास ठेवायचा आणि तुला जाऊ द्यायचं? तू बोलतोयस हे खोटं बोलतोयस आणि हे मला कळत नाही असं तुला वाटतंय का? तर सचिन म्हणतो, सॅम, तू माझ्यावर संशय घेतेस? सॅम, आपलं ठरलं आहे ना की आपण एकमेकांवर पूर्ण विश्वास ठेवायचा, मग तू असा कसा काय संशय घेऊ शकतेस माझ्यावर? सॅम, असं काही नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आता साक्षी सचिनला म्हणते, मी तुझ्यावर विश्वास ठेवावा असं तू खरंच वागतोयस का? तर आता सचिन म्हणतो, सॉरी सॅम, बघ मी पकडला गेलोच. सॅम, अगं मी सरप्राईज प्लॅन केलं होतं तुझ्यासाठी आणि म्हणूनच मी तुला काहीतरी खोटं सांगत होतो, परंतु बघ ना, आपण दोघंही एकमेकांना इतके ओळखतो की तू तर मला पकडलंसच आणि शेवटी मला सत्य सांगावंच लागलं. सॅम, अगं काय हे, मी तुझ्यासाठी एवढा मोठा सरप्राईज प्लॅन केलं आहे आणि तू मात्र माझ्यावर संशय घेतलास आणि शेवटी मला सत्य सांगावंच लागलं. साक्षी सचिनला विचारते, खरंच तू माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलंयस? तर सचिन म्हणतो, सॅम, अगं हो, तुझ्यासाठी नाही तर अजून कोणासाठी करणार आहे? अगं हे जे काही करतोय ते सगळं काही तुझ्यासाठीच करतोय. आता साक्षी सचिनला विचारते, खरंच तू माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करतोयस? सचिन म्हणतो, हो सॅम, पण हो, आता काय सरप्राईज आहे हे प्लीज मला विचारू नको, मी आल्यावर सांगेनच. असं म्हणत सचिन आता साक्षीशी गोड बोलत तिथून बाहेर पडलेला असतो. साक्षीने अगोदरच सगळं मोबाईलवर ऐकल्यामुळे साक्षीला सगळं काही माहीत असतं. सचिन घराबाहेर पडतो तर दुसरीकडे कल्पनाताई अस्मिताला आवाज देत म्हणतात, अस्मिता, बरं झालं तू आलीस, मी तुला बोलवायलाच येणार होते, चल जेवायला चल. तर आता अस्मिता कल्पनाताईंना म्हणते, नाही मम्मा, मला आता जेवण नको आहे, कारण मी जरा बाहेर जाते आणि तिथे काहीतरी खाणं होईलच, तू जेवून घे, काहीच हरकत नाही. तर कल्पनाताई अस्मिताला म्हणतात, अस्मिता, तू कुठे निघाली आहेस? आणि अस्मिता, अगं तुला किती वेळी सांगायचं की तुला बाहेरचं खाणं आताच योग्य नाही, तरीसुद्धा तुला बाहेरचं खायचं आहे का? तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा काळजी करू नकोस, मी माझ्या मैत्रिणीलाच भेटायला जाते आणि काही अरबट सरबट खाणार नाही, मी चांगलं तेच खाईन आणि हो, प्लीज नको ना एवढी काळजी करूस. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, अगं पण तुला आम्ही सांगितलंय ना की या दिवसात अशी एकटी बाहेर फिरू नकोस, तुला मैत्रिणीलाच भेटायचं आहे ना, मग तिला आपल्या घरी बोलव आणि हव्या तेवढ्या गप्पा मार. तर अस्मिता म्हणू लागते, मम्मा, मी प्रेग्नेंट आहे, आजारी नाही आहे, एखाद्या आजारी व्यक्तीला जसं ट्रीट करतात तसं तुम्ही मला का फिलिंग करून देताय? प्लीज मला बाहेर जाऊ द्या ना, मला मोकळ्या हवेत फिरू द्या, प्लीज मला मैत्रिणीला भेटायचं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही काळजीचं ओझं माझ्यावर नका टाकू, मी माझी काळजी घेऊ शकते, तुमची एक्स्ट्राची काळजी नको आहे मला. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, अगं आता चिडायला काय झालं? तर त्याचवेळी अस्मिताला सचिनचा फोन आलेला असतो. कल्पनाताई अस्मिताला विचारतात, अस्मिता, कोणाचा फोन आहे? तर अस्मिता म्हणते, अगं त्याच मैत्रिणीचा फोन आहे, ती मला भेटायला येणार आहे ना, म्हणूनच. तर कल्पनाताई म्हणतात, अगं पण तिला घरी बोलाव आणि हव्या तेवढ्या गप्पा मार. अस्मिता म्हणते, मम्मा, अगं मला बाहेरची हवा खाऊ दे, प्लीज प्लीज मला जाऊ देत. तर कल्पनाताई म्हणतात, अस्मिता, एक काम करूयात, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. आता अस्मिता थोडी घाबरते आणि म्हणते, नाही नको, अगं तू कुठे, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जाते ना, अगं माझ्या डिलिव्हरीला काहीच दिवस उरले आहेत, मग ते दिवस मला एकटीने एन्जॉय करू दे ना, मी आलेच. असं म्हणत आता अस्मिता घराबाहेर पडते. कल्पनाताईंना अस्मिताची काळजी वाटत असते. कल्पनाताई म्हणतात की या मुलीचं काय करावं काहीच कळत नाही, कसं समजवावं हिला?
परंतु अस्मिता काही ऐकून न घेता घराबाहेर पडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सायली अर्जुन कोर्टाचं कामकाज पूर्ण करून निघालेले असतात. तर अर्जुन सायलीला म्हणतो, आज तर तो नागराज सुटला असता, परंतु थँक्यू बायको, तुला जी कल्पना सुचली त्यामुळेच आज नागराज पुन्हा जेलमध्ये आहे. सायली म्हणते की हो, आजचा दिवस तर गेला आहे, परंतु उद्याचं काय? उद्यापर्यंत तो सुटण्याचे नक्कीच प्रयत्न करेल, परंतु त्याच अगोदर आपल्याला ठोस पुरावे शोधावेच लागतील. तर महिपाल शिकरे हा ठोस पुरावा आहे असं म्हणत चैतन्य पुढे म्हणतो, पण मला एक कळत नाहीये की हा महिपाल शिकरे गप्प का आहे, तो तोंड का उघडत नाहीये. तर अर्जुन म्हणतो, काहीतरी कारण आहे की ज्यामुळे महिपाल शिकरे तोंड उघडत नाहीये. ठीक आहे, यातूनही मार्ग मिळेल. आज हा रस्ता कठीण वाटतोय, हा मार्ग कठीण वाटतोय आणि आपल्याला ही केस खूप कठीण वाटते, परंतु आज जरी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस ते सत्य जगासमोर येईलच आणि त्याच क्षणाची आपण सर्वांनी वाट पाहायची आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, बरं चला आपण निघूयात का? तर अर्जुन म्हणतो की हो, आम्ही ऑफिसला जाता जाता अगोदर तुला घरी ड्रॉप करतो आणि त्यानंतर ऑफिसला जातो. तर सायली म्हणते, नाही, मी डायरेक्ट घरी जाणार नाही आहे, कारण माझं मार्केटमध्ये काम आहे, मला मार्केटमध्ये भाजी घ्यायची आहे आणि त्यानंतर मी घरी जाईनच. अर्जुन म्हणतो, पण तू का जातेस? मी ऑफिसमधून येता येता घेऊन येईन ना भाजी. आता हे ऐकल्यानंतर चैतन्य आणि सायली एकमेकांकडे पाहू लागतात. चैतन्य आणि सायली हसतात. हे पाहून अर्जुन म्हणतो, हसायला काय झालं? हो, मला भाजी घ्यायला येते हा, त्यामुळे मी नीट भाजी घेऊ शकतो आणि मला हेही माहीत आहे की घरात कोणालाही दोडकं आवडत नाही आणि जर माझं कन्फ्युजन झालं तर मी तुला फोन करेनच. तर आता चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन तुला असं वाटत नाही आहे का की हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे? कारण हा ओव्हर कॉन्फिडन्स तुला धोक्यात टाकू शकतो. तू जर सायली वहिनीला म्हणशील की मी 20 माणसांचा स्वयंपाक बनवू शकतो तर तू तोंडावर पडशील रे, ते सायली वहिनीचंच काम आहे. तर आता अर्जुन चैतन्यला म्हणतो, सायली समोर आहे म्हणून जास्त हवेत उडतोयस का? चल तू ऑफिसमध्ये चल, तुला बरोबर जमिनीवर घेऊन येतो. चैतन्य आठवण करून देत म्हणतो, अर्जुन आपल्याला शर्मांकडे जायचं आहे, गेले कित्येक दिवस त्यांची केस पेंडिंग आहे. तर अर्जुन म्हणतो, अरे हो, त्यांच्या केसचं काम आपल्याला जाऊन आजच करावं लागेल. सायली म्हणते, बरं तुमचं चालू द्यात, मी निघते. असं म्हणत आता सायली मार्केटला जाण्यासाठी निघते आणि अर्जुन आणि चैतन्य त्यांच्या कामासाठी. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता घरच्यांशी खोटं बोलत अस्मिता सचिनला भेटण्यासाठी कॅफेमध्ये आलेली असते. आता सचिन आणि अस्मिता समोरासमोर बसताच सचिन मनाशी विचार करतो आणि म्हणू लागते, अस्मिता जवळजवळ माझ्या जाळ्यात अडकत आहे, आता तिला अजून जाळ्यात अडकवलं की ती माझी होईल आणि तिला माझं म्हणणं खरं वाटेल. असं म्हणत आता सचिन अस्मिताशी बोलत अस्मिताला गोड वागवत म्हणतो, अस्मी अगं तुझा चेहरा किती उतरलाय, तुझा असा चेहरा मला पाहवत नाही आहे गं, तू अजूनही त्या अपघाताची गोष्ट विसरली नाही आहेस का? तर अस्मिता म्हणते, अपघाताव्यतिरिक्त आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या घडून गेल्या आहेत आणि त्या विसरताही येत नाही. तर सचिन म्हणतो, अस्मी अगं तुझ्यासारखं माझंही आयुष्य आहे गं, तुझ्याशिवाय राहणं मी इमॅजिन करूच शकत नाही. अस्मी मला माहीत आहे तो अपघात तू विसरू शकत नाही, परंतु आज मला खरंच पश्चाताप होतोय की मी एवढा चुकीचा वागलो. आज जर मी तुझ्यासोबत असतो तर तुझ्यावर असा हल्लाच झालाच नसता, परंतु अस्मी तुझ्यावर जो हल्ला झाला त्या बाईला तू पाहिलेस का? म्हणजे तिची हाईट, तिचे डोळे वगैरे. तर अस्मिता सचिनवर चिडते आणि सचिनला म्हणते, सचिन अरे काय चाललंय हे? मी तुला अगोदरच 2 वेळा फोनवर सांगितलं आहे, तरीसुद्धा तू परत परत त्या अपघाताबद्दल मला का विचारतोयस? सचिन अरे कितीतरी दिवसानंतर आपण एकमेकांना भेटलो आहोत, मग आपल्याबद्दल बोलूयात ना, आपल्या बाळाबद्दल बोलूयात ना. सचिन म्हणतो, हो अस्मी तू बोलतेस ते अगदी खरं आहे, मला आता फक्त तुम्हा दोघांचा विचार करायचा आहे, कारण अस्मी मला कळालं आहे की तुझ्याशिवाय आणि बाळाव्यतिरिक्त मला माझ्या आयुष्यात कोणीच महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही दोघं माझ्या आयुष्यात खरंच खूप महत्त्वाचे आहात, परंतु अस्मी आपण आता एकमेकांपासून असं दूर राहणं मला नाही का पटत. अस्मिता म्हणू लागते, मलाही तेच वाटते की जरी आपण चुकलो तरीसुद्धा आपल्या बाळाचा विचार करून आपल्याला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल आणि मलाही असं वाटते की आता जुन्या गोष्टी विसरून पुन्हा एकदा आपण एकत्र राहावं. सचिन खुश होतो आणि सचिनच्या मनासारखं झाल्यामुळे सचिन नाटक करत आता अस्मिताचे हात हातात पकडत म्हणतो, अस्मी मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती, मी खरंच खुश आहे की तू असं काहीतरी बोलतेस. अस्मी मलासुद्धा तुझ्यासोबतच राहायचं आहे आणि अगदी आयुष्यभर. आणि त्याचवेळी तिथे साक्षी आलेली असते. साक्षी अस्मिता आणि सचिनला कॅफेमध्ये एकत्र पाहते. साक्षी सचिनच्या मागावरच असते आणि ती मनाशीच म्हणते, सचिन तुला वाटलंच कसं? तू साक्षी शिकरे हिला असं डबल क्रॉस करू शकतोस?
परंतु नाही सचिन, एक दिवस असा येईल तुला माझ्या पायापर्यंत यावंच लागेल. आता साक्षी खूप चिडलेली असते सचिनला. आता अस्मिता म्हणू लागते, सचिन आता तू असं बोलतच राहणार आहेस का? अरे मला भूक लागली आहे, काहीतरी ऑर्डर कर. सचिन म्हणतो, हो तुझ्या आवडीचा पास्ता मी आत्ताच ऑर्डर करतो. असं म्हणत आता सचिन ऑर्डर देण्यासाठी जातो आणि त्याच वेळी आपल्याला कोणीतरी बघते असा भास त्याला होतो आणि म्हणूनच सचिन बाजूला पाहतो. परंतु त्याच वेळी साक्षी त्या झाडामागे लपते आणि सचिनला काही दिसत नाही. परंतु सचिन इकडे तिकडे पाहत असतो की आपल्याला कोणी पाहत तर नाही आहे ना. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई अस्मिताची वाट पाहत असतात. कल्पनाताईंना अस्मिताची काळजी वाटत असते. तर त्याचवेळी प्रतिमा आत्या येतात आणि कल्पनाताईंना विचारतात, कल्पना अगं काय झालंय, कोणाची वाट बघतेस? तर कल्पनाताई म्हणतात, अगं अस्मिता मैत्रिणीला भेटायला जाते असं म्हणून घराबाहेर पडली आहे ग, पण अजूनपर्यंत ती घरी आलीच नाहीये. या दिवसात तिने असं बाहेर फिरणं किती चुकीचं आहे. मला तर तिची काळजी वाटते. कल्पनाताईंना काळजीत पाहून प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना अगं एवढी काळजी करू नकोस, थांब मी तिला फोन करते आणि येईलच गती. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली घरी निघालेली असते. त्यावेळी सायली रिक्षाची वाट पाहत असते आणि रिक्षा मिळताच सायली त्यांना विचारते MG रोड. परंतु रिक्षात न बसता सायली मागे येऊन पाहते तर तिला तिथे प्रिया दिसते. आता सायली लगेच तिथे असणाऱ्या गाडीच्या मागे जाऊन उभी राहते आणि हे सगळं काही लपून पाहत असते. तर सायली हे दृश्य पाहते की प्रिया कॉन्स्टेबलला पैसे देत आहे, हवालदारांना पैसे देते. हे पाहून सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, प्रिया आणि त्या हवालदारांना पैसे देत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सायलीने पाहिलेल्या असतात, परंतु प्रियाला याबद्दल काहीच माहीत नसतं. तर दुसरीकडे प्रतिमा त्या फोन लावतात, परंतु अस्मिता काही फोन उचलत नाही. तर कल्पनाताई म्हणू लागतात, प्रतिमा ग काय झालं असेल, काही वाईट तर घडलं नसेल ना? प्रतिमा त्या म्हणतात, कल्पना असं काही नसणार, तू उगाच घाबरू नकोस, थांबीला सायलीलाच फोन करते, कदाचित सायलीला काहीतरी माहीत असेल. असा विचार करत आता प्रतिमा त्या सायलीला फोन करतात. सायलीचा फोन येताच सायली लगेच फोन उचलते आणि म्हणते, बोला ना प्रतिमा आत्या. तर प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली अगं अस्मिताचं आणि तुझं काही बोलणं झालंय का? कारण काही वेळापूर्वी अस्मिता मैत्रिणीला भेटायला जाते असं म्हणून घराबाहेर पडली आहे, पण अजूनपर्यंत आलीच नाही आहे. तिला फोन करतो तर ती फोनही उचलत नाही आणि मेसेजलाही रिप्लाय देत नाही आहे. तुला काही माहीत आहे का? सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, पण तिच्या 2-3 मैत्रिणींचा माझ्याकडे नंबर आहे, मी त्यांना फोन करून बघते आणि मी आता घरीच येत आहे. असं म्हणत सायली घाईघाईने फोन ठेवते आणि मागे वळून पाहते. परंतु तोपर्यंत प्रिया तिथून गेलेली असते. त्यामुळे आता सायलीला प्रियाची पुढची कारस्थानं कळत नाही आणि प्रिया नक्की काय बोलत होती याबद्दलही कळत नाही. तर दुसरीकडे कॅफेमध्ये पाहायला मिळतं की आता सचिनची ऑर्डर आलेली असते. तर ते मॅनेजर म्हणू लागतात, सर तुमची ऑर्डर. सचिनच्या लक्षात येतं की खिशात तर पैसेच नाही आहेत. सचिन म्हणतो, अरे बापरे, माझ्याकडे तर पैसेच नाही आहेत. असं म्हणत आता तो अस्मिताला आवाज येत म्हणतो, अस्मी 1 मिनिट इथे येतेस का? अस्मिता म्हणते, हो आलेच. परंतु त्याच वेळी साक्षी सगळ्यांची नजर चुकवत त्या ठिकाणी येते आणि अस्मिताचं लक्ष नसतानाच तिच्या हाताला पकडत तिला चोराचा धक्का देते. अस्मिताचा तोल जाणार, परंतु सचिन तिला सावरतो. अस्मिता मागे येऊन पाहणार की आपल्याला कोणी धक्का दिला, तोपर्यंत साक्षी मात्र तिथून निष्ठून गेलेली असते. आता साक्षी तिथून जाताच अस्मिता म्हणू लागते, त्या मुलीने मला धक्का दिला. सचिन तिला सावरतो, बसवतो आणि विचारतो, अस्मी तू ठीक आहेस ना? तुला जास्त काही लागलं नाही ना? परंतु अस्मिताला खूप जोरदार धक्का लागलेला असतो. सचिन अस्मिताला पाणी देतो, परंतु अस्मिता खूप घाबरलेली असते. सचिन अस्मिताला म्हणतो, अस्मी मी तुला घरी सोडू का, की आपण डॉक्टरकडे जाऊया? अस्मिता म्हणते, नाही खरी, पण माझा फोन. सचिन पाहतो तर तिचा मोबाईल खाली पडलेला असतो. सचिन मोबाईल आणून देतो आणि अस्मिताला म्हणतो, फोन तर स्विच ऑफ झालाय. असं म्हणत आता सचिन अस्मिताला घेऊन तिथून निघालेला असतो आणि आता अस्मिता आणि सचिन एकत्र, सचिनचा हात अस्मिताच्या गळ्यात, हे दृश्य साक्षीने पाहिलेलं असतं. आता मात्र साक्षी खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं सायली आता अस्मिताच्या मैत्रिणींना फोन करते आणि म्हणू लागते, मी सायली सुभेदार बोलते, अस्मिता दीक्षित यांची वहिनी. अस्मिता ताई तुमच्याकडे आल्या आहेत का? परंतु सायलीने सगळ्यांना फोन करून पाहिलेला असतो. अस्मिता कोणाचकडे गेलेली नसते आणि म्हणूनच सायली कल्पनाताईंना म्हणते, आई माझ्याकडे जेवढे नंबर आहेत तितक्या सगळ्या मैत्रिणींना मी फोन केला, परंतु अस्मिताताई त्यांना कोणालाच भेटायला गेल्या नाही आहेत. तर आता सर्वच जण अस्मिताचा विचार करू लागतात. तर आता प्रतापराव म्हणू लागतात, मी जरा बाहेर जाऊन तिला शोधून येऊ का?
तर कल्पनाताई म्हणतात, पण तुम्ही कुठे शोधायला जाणार आहात, कुठे गेली आहे हे आपल्याला तरी माहीत आहे का? तर प्रतापराव म्हणतात, कल्पना यात सगळ्यात ना चूक तुझी आहे. अगं तू अस्मिताला बाहेर जाऊच कसं दिलं, आणि गेली तर ती नक्की पनवेलच्या कुठल्या एरियात जाणार आहे हे तरी विचारायचं होतं. आता कल्पनाताई चिडतात आणि म्हणू लागतात, हो चूक माझीच आहे ना, अस्मिता लहान आहे असं समजून मी तिला कडेवर घ्यायला हवं होतं. तर सायली दोघांनाही शांत करत म्हणते, आई बाबा तुम्ही जरा शांत व्हा, आपण शोधू आणि अस्मिताताई नक्कीच येतील घरी. तर प्रतापराव म्हणतात, मी कोपऱ्यावर तर जाऊन येतो. तर सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता प्रतापराव अस्मिताला शोधायला बाहेर पडणार, परंतु त्याचवेळी अस्मिता आलेली असते. अस्मिताला पाहताच सायली म्हणू लागते, हे बघा अस्मिताताई आल्याच आहेत. आता अस्मिताला पाहून सगळेच जण अस्मिताकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, साक्षी आपली गाडी घेऊन निघालेली असते. साक्षीला सतत ते दृश्य आठवत असतं, सचिनचं आणि अस्मिताचं एकत्र असणं, त्या दोघांचं भेटणं, हे सगळ्या गोष्टी तिच्या डोळ्यासमोर असतं. सचिननं अस्मिताचा हात हातात घेणं, तिला जवळ घेणं, हे सगळं काही साक्षीला आठवताच ती पूर्णपणे बिथरून गेलेली असते. कारण ती सचिनवर जीवापाड प्रेम करत असते आणि सचिनने तिला धोका देणं हे तिला अजिबातच आवडलेलं नसतं. आणि त्याच गोष्टीचा विचार करत ती गाडी चालवत असते आणि मार्केटमध्ये येताच एका व्यक्तीला तिच्या गाडीचा धक्का लागतो. आता ती व्यक्ती साक्षीसोबत भांडू लागते आणि म्हणू लागते की तुम्हाला कळतं का, अहो तुमच्याकडे गाडी चालवायचं लायसन तरी आहे ना. आता मात्र साक्षी रागानेच बाहेर येते. त्यावेळी ती व्यक्ती म्हणू लागते, बघा श्रीमंतीचा माज कशी समोर येऊन भांडते, मला काही माहीत नाही, तुझ्यामुळे आज मला दुखापत झाली आहे असं म्हणत आता ते आरोप करू लागतात. साक्षी म्हणू लागते, काही दुखापत वगैरे झाली नाही, इथून निघायचं. ते म्हणतात, असं कसं जाणार, 5,000 रुपये दे. साक्षी म्हणते, 5,000 नाही मिळणार, जा. तर आता सर्वजण पैशाची मागणी करतात. त्यावेळी साक्षी म्हणते, पैसे हवेत ना, चला माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चला. आता मात्र सर्वजण तिथून निघून जातात. ती व्यक्ती एकटीच तिथे असते आणि अर्जुनही त्या बाजारात आलेला असतो. अर्जुन भाज्या घेत असतो. अर्जुन या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर त्यानंतर साक्षी त्या दादांना म्हणते, तुम्हाला यायचं आहे का पोलीस स्टेशनला, चला. तर ते म्हणतात, नाही नाही जा, तुला निघायचं आहे तर निघून जा. आता साक्षी तिच्या गाडीत बसते आणि त्याच वेळी अर्जुनची गाडी बाजूलाच असते. अर्जुन त्याच्या गाडीत बसण्यासाठी येतो, परंतु अर्जुन पाहतो तर ती साक्षी असते. आता साक्षीला पाहिल्यानंतर अर्जुनला धक्काच बसतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने पाहिलेलं असतं की ती साक्षीच आहे आणि साक्षी शिकरे जिवंत आहे. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी सायली विचार करत म्हणते, प्रिया नक्की त्या हवालदाराला का भेटली असावी आणि प्रिया अजूनपर्यंत खरी आली नाहीये. प्रिया हवालदाराला भेटणं याचा अर्थ नागराज आणि महिपत शिकरे या सगळ्याशी प्रियाचाही काहीतरी संबंध आहे का. तर दुसरीकडे अस्मिता तिचा निर्णय देत सायलीला म्हणते, सायली माझा निर्णय झाला आहे, मी ठरवलं आहे की मी आणि सचिनने आता एकत्र राहायचं आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. तर दुसरीकडे अर्जुन घडलेला सर्व प्रकार आता चैतन्यला सांगतो आणि म्हणू लागतो, चैतन्य या अगोदरसुद्धा सायलीने साक्षीला कॅफेमध्ये पाहिलं होतं, पण मी त्यावेळी तिला म्हणालो होतो की हा तुझा भास आहे, परंतु तो भास नव्हता, तर साक्षी जिवंत आहे. तर आता चैतन्य म्हणू लागतो, मग हे सगळं काही तू अर्जुन सायली वहिनीला सांगितलं आहेस का, तुझा तो भास नसून साक्षी जिवंत आहे. तर अर्जुन म्हणतो, नाही मी सायलीला काहीच सांगितलं नाही. तर चैतन्य अर्जुनला विचारतो, अर्जुन तुझ्या डोक्यात काही प्लॅन आहे का. तर अर्जुन शांतच होतो. आता अर्जुनचा नक्की कोणता प्लॅन असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता साक्षीला अर्जुन कशा प्रकारे रंगे हात पकडेल आणि तिचं सत्य जगासमोर आणण्यात यशस्वी ठरेल का, हेही तितकंच मनोरंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.